महाराष्ट्रात आता निकृष्ट आणि अस्वच्छ अन्न विकणाऱ्यांची खैर नाहीये, कारण अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यभर सुरू केलेल्या धाड मोहिमेमध्ये 2च दिवसामध्ये शेकडो हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी, दुकानं, खाद्य आस्थापनांवर कारवाईचा बडगा आता उगारण्यात आलाय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक्सपायर झालेलं दूध, बुरशी लागलेल्या भाज्या, मिठाया, घातक रसायनांचा वापर आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेल कॅन्टीनमध्ये पोह्यात आळ्या आणि किडे सापडण्याचे सगळे प्रकार, भातात झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तर राज्यभर सुरू असलेल्या या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमध्ये, या मोहिमेमध्ये अनेक परवाने निलंबित आणि रद्द सुद्धा करण्यात आलेत। पाहुयात पुढारी न्यूजचा खास रिपोर्ट। नंतर मिठाई जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगर मधील पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहातील कॅन्टीनमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणात गंभीर निष्काळजीपणा समोर आला। विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोह्यात अळी आणि भातात झुरळ आढळलं। त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत कॅन्टीनमध्ये कमालीची अस्वच्छता, मुदतबाह्य मसाले आणि इडली रव्याचा साठा तसंच खाद्यपदार्थांमध्ये बेकायदेशीर रंगांचा वापर आढळला। संबंधित साठा जागेवरच नष्ट करण्यात आला असून कॅन्टीनचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला। सर्वात महत्त्वाची गोष्ट तिथे सॅफोलाइट हे अडल्ट्रंट आपल्याला आढळलेलं आहे। सॅफोलाइट अडल्ट्रंट आर्टिफिशियल व्हाईटनिंगसाठी यूज होतो आणि ते इलिगल आहे, ते परवानगी नाही याच्यामध्ये यूज करायला। तर त्या अंतर्गत सदर पेढीचा आपण परवाना तात्काळ निलंबन केलेला आहे। तिथे सदर पेढीला सील केलेलं आहे। त्या अंतर्गत कार्तिक सवाई सिंग राजपुरोहित हा जो तिथला इसम आहे, आपण त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 274-75 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। तर सदर ठिकाणचा जो पण माल होता, जो पण 40-50 हजाराचा माल तिथे होता, जो निकृष्ट दर्जाचा होता, तो आपण तिथेच नष्ट करण्यात आलेला आहे। तर आपण पूर्णपणे तिथं पण आपण पोलिसांचा सहयोग घेतलेला आहे आणि अशाच कारवाया आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये माननीय तुकाराम मुंडे सर यांच्या निर्देशनाखाली आणि मार्गदर्शनाखाली इथून पुढे चालूच राहते। नाशिक विभागातही अन्न व औषध प्रशासनानं धडक मोहीम राबवत 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची तपासणी केली। नियमाचं उल्लंघन करणाऱ्या 8 हॉटेलचे परवाने निलंबित, तर 4 बिनपरवाना आस्थापनांना तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले। स्वयंपाकघरातील अस्वच्छता, निकृष्ट कोल्ड स्टोरेज, उघड्यावर अन्नसाठा आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेतील त्रुटी या प्रमुख बाबी तपासणीत समोर आल्या। सण उत्सवांचा हंगाम सुरू असताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात प्रशासनानं कठोर भूमिका घेतली आहे। मुदतबाह्य अन्नपदार्थ, अस्वच्छ स्वयंपाकगृह, निकृष्ट दर्जाचं साहित्य आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढे सुद्धा कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनानं दिला आहे। त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा अन्नपदार्थ खरेदी करताना कालबाह्यता, तारीख, दर्जा आणि स्वच्छता याची खात्री करूनच खरेदी करावी असं आवाहन करण्यात आलंय। राज्यभर सुरू असलेल्या या धडक मोहिमेमुळे अन्न व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे।
ब्युरो रिपोर्ट पुढारी.